नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। नवीन दिवसाची छान नवीन सुरुवात झाली आहे, पण आजचा दिवस माझा खूप गडबडीत जाणार आहे। म्हणजे काम कुठून सुरू करू मला तेच कळत नाही। एकतर वीकेंड असला ना की वीकेंडला खूप घरामध्ये पसारा होतो आणि सोमवार माझा तो आवरण्यात बऱ्यापैकी जातो। पण आता वेगळी सिच्युएशन, एकतर गावाला जायचं, त्याच्यासाठी बॅग पॅकिंग करायचे, हरतालिकेच्या पूजेची तयारी करायची, त्यासाठी मार्केटला जायचंय, परत गावाला नेण्यासाठी 2-4 वस्तू बाकी आहेत, त्याच्यासाठी मार्केटला जायचंय आणि घरात इतका पसारा झालाय ना, तो कुठून सुरू करू कळत नाहीये। त्यानंतर 8 दिवस 8 ते 10 दिवस म्हणजे जर काय फ्रीजमध्ये खराब होणार असेल तर ते काढून टाकायचंय। सकाळी किचन ओटामध्ये म्हणजे जेवण वगैरे केले, टिफिन वगैरे केले, त्याची ते क्लीन करायचंय सगळं। सो मला कळतच नाहीये की सुरुवात कुठून करू, पण सगळ्यात आधी मी घर व्यवस्थित आवरून घेते, म्हणजे बाकीची कामं करायला थोडंसं डोकं माझं चालेल। सो कनेक्टेड राहा, असा थोडासा गडबडीतला दिवस असणार आहे। सो जे काय काय घडतंय ते मी तुमच्यासोबत शेअर करेन। बाय बाय। महत्वाचं काम आहे बॅग पॅकिंग करायचे। सो दोघांचे कपडे जे काय कुर्ते वगैरे त्यांचे आणि माझ्या साड्या त्या बाजूला काढून ठेवते आणि मग बाकीची घरातली कामं आवरायला घेते। हॅलो, तर बऱ्यापैकी लिव्हिंग रूम आवरून झालेलं आहे माझं। कपड्यांच्या घड्या घालायच्या बाकी आहेत आणि त्यांचे पण कुर्ता वगैरे मी काढून ठेवलेले आहेत। आणि आता मला खूप भूक लागली तर पटकन मी हेल्दीवाला पास्ता करते। रेसिपी तुम्हाला आज नाही दाखवणार आहे, बोर नाही करणार आहे। सो पटकन मी पास्ता करून घेते आणि दाखवते मी तुम्हाला तो कसा पास्ता आणि हेल्दी पास्ता आहे। ते मी पास्ता छानपैकी बॉईल करून घेतलं, त्याच्यामध्ये मी टाकणार कांदा, टोमॅटो आणि मटार, कोथिंबीर आणि इथे मी गरम करत ठेवले आणि पटकन करणार। आणि आता थोडासा पाऊस थांबलाय, पण खूप जास्त पाऊस पडेल असं प्रेडिक्शन आहे आणि माझी घरातली सगळी कामं बाकी आहेत आणि त्यात मी अजून एक शहाणपणा केलेला आहे, एक नाही दोन, की थोडीशी माती ठेवून दिली आणि कारण 2 कुंड्या पण आणल्या आणि आता ती तशीच माती ठेवली तर ती कडक होईल, त्याच्यामुळे ते ते मातीचं पण काम करायचं, त्याच्यासाठी पण माझा खूप वेळ जाणार आहे। त्यानंतर अजून एक शहाणपणा केला की माहिती होतं गावाला जायचं तरी 1 किलो मटार घेऊन ठेवला आणि तिकडे मटार सहसा म्हणजे मटारची भाजी अशी हे पण नाही खात, कोणीच नाही खात। सो तो मटार मी तिकडे घेऊन जाऊ शकत नाही, त्याच्यामुळे तो मटार मला तसाच ठेवून सुद्धा चालणार नाही, कारण तो खराब होईल। त्यासाठी 1 किलो मटार मला सोलायचं आहे आणि फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे। सो ते एक एक्स्ट्रा काम मला लागलेलं आता। सो चला आता पहिले पोटपूजा करून घेते आणि त्यानंतर किचन मधलं सगळं आवरायला घेते। सो बघू पुढचं पुढे। एवढा मटार सोलायचा आता आणि त्यात फ्रीज मधल्या पण गोष्टी काढायच्या, भांडी लावायचे, सगळा पसारा आवरायचा आहे। आजचा माझा दिवस असाच जाणार। त्याची ग्रेव्ही छान तयार झाली, कांदा टोमॅटो टाकलाय, त्याच्यामध्ये मटार टाकलेला आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये बॉईल केलेला जो हे आहे मला ते पण नाही पास्ता आहे तो टाकूया आणि मिक्स 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 आणि छानपैकी त्याच्यामध्ये मिक्स करूया तो। ते छानपैकी आपला पास्ता तयार आहे आणि कोथिंबीर नसेल कोण टाकत आय नो, पण मला ती संपवायची म्हणून मी खूप सारी कोथिंबीर टाकते त्याच्यावरती। पास्ता तर छानपैकी रेडी आहे आणि हा आहे गव्हाचा पास्ता, हेल्दी, आणि त्याच्यामध्ये आपण खूप साऱ्या व्हेजिटेबल्स टाकल्यात। पास्ता खायच्या आधी पटकन कपडे लावून घेते, म्हणजे बाकीची कामं उरकेपर्यंत ते सुद्धा होईल, कारण ऑटोमॅटिक तर कपडे वाळत घातले नाही जात, घडी घातले नाही जात, त्याच्यासाठी आपल्याला करावंच लागतं। सो ते पण काम पटकन करून घेते। मंडळी, तुम्ही पण पास्ता खायला माझ्यासोबत। फ्रुट्स वगैरे मी असे वरती काढून ठेवलेत, म्हणजे जाताना घेऊन जाता येईल। माझे मटार अजून बाकीच सोलायचे, कपडे मी लावलेले आहेत, पण कपडे आहेत ते अजून वाळत घालायचे, ते पण बाकी। बऱ्यापैकी फ्रीज खाली केला, म्हणजे ज्या गोष्टी खराब होऊ शकतात त्या सगळ्या काढून घेतल्या। ती भांडी लावायची, त्याच्यानंतर ती भांडी घासायची पण आहेत, कपडे वाळत घालायचे आहेत, त्यानंतर कचरा काढायचा आहे। ते सगळं झाल्यावरती मला मार्केटमध्ये जायचंय आणि मला वाटत नाही आज सगळी कामं पॉसिबल आहेत आणि उद्या निघायचंय आणि मला अजून बॅग आवरायचे
आणि त्यांचं काय नाही होणार, त्यांचं पटकन आवरता येईल. पण मला काय काय गोष्टी घ्याव्या लागतील. साडी आहे, ड्रेस आहे, घरात घालायचे कपडे, तसं सगळं. तर माहिती नाहीये कसं होणार आहे, पण माझी कामं तर चालू आहेत. बघूया आता. जेवढं काय जे खराब होण्यासारखं होतं ते सगळं मी टाकून दिलेलं आहे. आणि फ्रीज वगैरे पण क्लीन केला आहे. आणि ज्या काही डाळी वगैरे असतील थोड्याफार खराब झालेल्या, अशा थोड्याफार असतात, अर्धी वाटी वगैरे त्या टाकून दिल्यात. म्हणजे त्या जाऊन मी आता तळ्यामध्ये टाकेन. कारण आल्यावरती जर ते खराब दिसलं ना सगळं, की आपली चिडचिड, म्हणजे माझी तर खूप चिडचिड होते. बाकी कसं हँडल करतात आय डोंट नो, पण माझी खूप चिडचिड होते. त्याच्यामुळे मी शक्यतो घरातून बाहेर जाताना सगळं क्लीन करून जाते. म्हणजे आल्यावरती असं सेट घर बघितलं ना की चांगलं वाटतं. आणि त्याच्यामुळे भांडी पण जास्त निघालीत, कारण 1-2 डबे घासायला निघाले. फ्रीजमध्ये 2-4 वस्तू असतातच ज्या आपण नाही वापरत, तर त्याच्यामुळे पण भांडी खूप जास्त झाली. आता ती पहिले मी घासून घेते आणि मार्केटला जाते. आणि मला वाटते कुंड्यांचं काम मला उद्यावरतीच ठेवायला लागेल. उद्या मला लवकर हे करायला लागेल. आणि उद्या मंदिरात पण जायचं मला. बघूया कसं करते. मी माझी बॅग वगैरे तर काहीच आवरलेलं नाहीये. आणि दुसरी गोष्ट, नशीब मी काही शॉपिंग वगैरे केलेली नाहीये. साड्यांचं फॉल बिडिंग, ब्लाऊज वगैरे, या सगळ्या परकर वगैरे, या सगळ्या गोष्टी डोक्याला ताप ठेवला नाही. नाहीतर मग तर माझं काय खरं नव्हतं. कारण मी ह्यावेळी काही साडी घेतलेली नाहीये गणपतीसाठी. सो बघूया, नशीब ते तरी काम माझं थोडंसं कमी झालेलं आहे. सो आधी पहिले सगळी कामं जेवढी कामं ठरवली तेवढी तर सगळी शक्य नाही झालेली आहेत मला करायला, पण मी बऱ्यापैकी कामं केलेली आहेत. त्या काही साड्या काढून ठेवल्या ज्या आधी मी घातलेल्या, तुम्हाला बघितलंय. पण आता त्या साड्यांचं काय करायचं, म्हणून मग त्याच साड्या मी घालणार आहे. ही तर खूप वेळा घातली आहे आणि ही सगळ्यांनीच बघितले, सगळ्याच साड्या बघितल्यात. तो कपडे तर बाजूला काढून ठेवलेली आहे. दिवाबत्ती वगैरे झालेली आहे. तर मी माझं पटपट पटपट आवरलंय. तर आता चहा किंवा कॉफी पिते, छान शांत बसते, ब्लॉग अपलोड करते. कारण ब्लॉग एडिट करायला पण खूप टाइम लागतो. आणि आजची बऱ्यापैकी कामं झालीत, पण 2-3 कामं पोस्टपोन केलेत मी उद्याच्या दिवसासाठी. उद्या मला लवकर उठून ती करावी लागणार आहेत. तो तुम्हाला दाखवला. त्याच्यानंतर जेवायला सुद्धा टाइम नव्हता, इतकी कामं होती. आय डोंट नो सगळ्यांच्याच घरात असतील, पण मला माझी कामं संपत नाही कुठे जायचं असेल तर. तरी पण 2-3 कामं मी उद्यासाठी ठेवलीत. आणि आता पटकन मार्केटमध्ये जाऊन येते. पार्लर वगैरे तर काही, म्हणजे ते तर डोक्यातच नाही घेतलेलं आहे. सो चला, मस्त कॉफी पिऊया छानपैकी आणि मार्केटमध्ये जाऊया. कॉफी कशी करता, मी कॉफी घेते, त्याच्यामध्ये साखर टाकते आणि मग गरम दूध टाकते. मी काय उकळत वगैरे बसत नाही. आणि अशीच कॉफी मला आधीपासून आवडते. आणि आपली इथे बऱ्यापैकी सगळी कामं. A few moments later. हॅलो, मार्केटमध्ये तर आली आहे. आणि माझं गुगल पे, फोन पे काहीच चालत नाही. त्याच्यामुळे मी शॉपिंग पण करू शकत नाही. म्हणजे मला एक मिनिट इतका महत्त्वाचं वाटतोय आता. आणि दुसरी गोष्ट, ब्लॉगच अपलोड होते आणि कधीपासून करून ठेवलाय, सगळं एकदाच आलंय. त्यासाठी घरी जाऊन पटकन बाकीची कामं करावी, पण त्याला पण खूप वेळ लागेल. म्हणजे आजचा दिवस एकदमच विचित्र होता माझा. चांगला धडा बसलाय की आपल्या सोबत कॅश पाहिजेच. कानाला खडा, याच्या पुढे मार्केटमध्ये जाताना कॅश घेऊन जाईन. आणि ब्लॉग अपलोड करते कधीपासून, तो सुद्धा होत नाही. आजचा दिवस इतका मला खराब होता.
जाऊ दे, पण काय करणार आता. माझा जवळजवळ 1-1.5 तास तसाच गेलेला आहे वाया. मार्केटमध्ये सगळ्यांचे एवढे डोके फिरलेत ना, कोण कोणाशी वाद घालते, कोण काय करते, कोणाला काहीच समजत नाहीये. आणि हे पण आलेत आणि आमची पण खूप चिडचिड चालले. हे वाला फुल कुठेच मिळत नाही. तो बोलला तुम्हाला आज कुठेच नाही मिळणार, हे सगळीकडे संपलंय. तर मी एक त्याच्याकडून घेतलं शोधून, पण नाही पॉसिबल. आता बघू, मिळालं तर ठीक. 2 hours later. हॅलो, मी दिसतेय की नाही? हॅलो. तर माझी मार्केटमध्ये पण आज काही कामं झालेली नाहीयेत. मला जे फुलं एक्स्ट्रा पाहिजे होते ते सुद्धा, म्हणजे जवळजवळ 10 ठिकाणी मी बघितले, सेम फ्लॉवर मला भेटलाच नाही, सेम टू सेम. आणि आता जे काय भेटलंय तेवढं भेटलंय. केवढ्याचं फुल लकीली मला भेटलं, ते त्याच्यासाठी सुद्धा मला खूप फिरायला लागलं. कारण पैसेच कोणाकडे सुट्टे नाही, कोणाकडे काय असं. आता जेवढं काय भेटलंय तेवढं घेऊन आम्ही घरी जाणार. आता अजिबात कॅपॅसिटी नाहीये, किंवा उद्या शोधायची वगैरे तर अजिबात एनर्जी नाहीये. एक तर मला सगळं सामान आज गाडीमध्ये टाकायचंय, कारण उद्या ही गाडी घेऊन जाणार आणि मला त्यांच्या ऑफिसच्या तिथे जायचंय. सो आता जेवढं काय भेटलं तेवढंच. आता घरी जाऊन जेवतो. आज त्यात गाडी पार्किंगचा एवढा मोठा टास्क आहे ना आता. जिथे आम्ही गाडी लावतो तिथे कोणीतरी लावलेली आहे गाडी, त्याच्यामुळे ते खूप डिफिकल्ट जातं. आता दुसऱ्या ठिकाणी लावली होती गाडी. आता जवळपास मिळाली आहे जागा, तिथे आता गाडी लावणार. आजचा दिवस बेसिकली खूपच माझा वेगळा होता असं समजू शकतो आपण. काहीच कामं झालेली नाहीयेत, गडबड झाली दिवसभर, असा होता. मार्केटमध्ये खूप जास्त गर्दी होती, पण फायनली मला केवड्याचं फूल भेटलंय. कारण उद्या तर शक्यच नाहीये, केवड्याची पानं मिळतात. हॅलो. तर घरी आलोय आणि जेवढ्या काही वस्तू पाहिजे होत्या त्या तर मिळालेल्या नाहीयेत, पण केवड्याचं फूल, चाफ्याची फुलं वगैरे या गोष्टी मला भेटलेल्या आहेत. आणि उद्याची तयारी मला आताच करायची आहे. सगळ्या बॅगा वगैरे मला सकाळीच गाडीमध्ये टाकायच्या, सो ती पण तयारी करायची आहे. आणि असतो असं कधीतरी दिवस ज्या दिवशी आपली काहीच कामं व्यवस्थित होत नसतात. तर एनिवेज, आपण आजचा ब्लॉग इथेच एंड करूया, कारण आता असं काही स्पेशल नाहीये जे मी तुम्हाला दाखवू शकते. शॉपिंग वगैरे काही इतकी जास्त केलेले नाहीये. सो आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि नवीन असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत गुड नाईट, बाय बाय, टेक केअर.